करू शकता. तर एक्झॅक्टली बघा, बँक निफ्टी आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीने थोडं जरासं वर्किंग केलं. जरासं फ्लॅट ओपन होऊन ऑलमोस्ट आपल्याला ज्या ह्या लेवल आपण सीची पोझिशन सांगितलं सीच्या पोझिशन ते वर्किंग केलं. टार्गेट पण डन केलं. अनएक्सेप्टेड एक जरासा मोठा फॉल मार्केटमध्ये दिसून आला. तर फॉल का दिसून आला हे आपल्या प्रीमियम ग्रुपला मी तिथं रिझन शेअर केलं होतं. जर तुम्ही आपल्या प्रीमियम ग्रुपला जर जॉईन नसाल तर आपली लिंक बायोमध्ये आहे. एकतर इन्स्टा पेजला तुम्ही जाऊन बघू शकता. इन्स्टाच्या पेजमध्ये बायोमध्ये दिलेलं आहे. नसेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. तेव्हा तुम्हाला जॉईन वगैरे केलं जाईल. ऑलमोस्ट फ्रीमध्ये आपली सर्व्हिस आहे. का फॉल झाला त्याचं रिझन पण आपण त्या ग्रुपवर सेंड केलं होतं. एक्झॅक्टली फॉल हा म्हणजे एक कॅन्डल झाल्यानंतर दुसऱ्या कॅन्डल मी सांगितलं आणि दुसरीच कॅन्डल मोठी झाली बघा. तिथून पण किती मोठा फॉल दिलाय. म्हणजे आपण इथं तुम्ही सांगितलं होतं आपल्या ग्रुपला की इथून म्हणजे मार्केट रिव्हर्स येण्याचं रिझन हे आहे. तरी केवढी मोठी रॅली तुम्ही कॅप्चर करू शकला असता विचार करा. प्लस स्वतः जर तुम्ही जर शिकला तर हेतून तुमची ह्या लेवललाच एंट्री झाली असती की तुम्हाला इथंच अंदाज आला असं मार्केट डाऊन येणार किंवा अप जाणार. पण त्यासाठी प्रॉपर नॉलेजची गरज असते, प्रॉपर समजून घेण्याची कन्सेप्ट असते. तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये जर पूर्ण जर नॉलेजकडे फोकस केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊ शकतो. जर तुम्ही अर्धवट नॉलेज घेऊन जर ट्रेडिंगमध्ये उतरला तर तुमचा लॉसच होणार आहे. आणि जर पूर्ण जर तुम्हाला नॉलेज जर घ्यायचं असेल, पूर्ण जर सगळ्या गोष्टी शिकायच्या असेल तर आपली नवीन बॅच बघा हे येत्या पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. तर त्याचं ॲडमिशन्स ऑलरेडी आपण ओपन केलं आहे. नक्की ॲडमिशन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला कुठलंही इंडिकेटर, कॅन्डलस्टिक, वाय, डेल्टा, गॅमा, थेटा, हार्मोनिक ह्या गोष्टी काय मी शिकवणार नाही. आणि ह्या गोष्टी तुम्हाला YouTubeला पण मिळून जातील. ह्याच्यासाठी कुठे बाहेर क्लास लावायची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला मी सजेस्ट पण करू शकतो की कुठलं YouTube चॅनल बघा किंवा त्यावर कुठला फोकस होईल. तुम्हाला जर ह्या गोष्टी सोडून जर अदर काय तर शिकायचं असेल म्हणजे असं शिकायचं असेल की चांगल्या पद्धतीने पैसे मिळवून देईल आणि सगळ्यांपेक्षा वेगळं असेल आणि अनालिसिस करण्यासाठी तुम्ही ऑलरेडी तर माझा अनालिसिस बघत जा. त्याच्यापेक्षा युनिकनेस तुम्हाला आपल्या क्लासमध्ये पण शिकायला मिळेल. ओके. तर आपण डायरेक्ट अनालिसिसवर फोकस करूया. तर बघा हा झोन होता एक सपोर्ट झोन. ऑलमोस्ट एक लेवल तुम्ही बघू शकता की ह्याच लेवलपासून किती मोठी रॅली झाली आहे. कारण 51,782 पासून 983 200 पॉईंटचा डिफरन्स आहे. 200 पॉईंट डिफरन्समध्ये ऑप्शनमध्ये 100 ते 150 पॉईंटची मुवमेंट होईल. तुम्हाला पण कल्पना असेल तर नवीन असेल तर कल्पना असेल पण ओल्ड माणसाला 100% कळते. पण अशा अॅक्युरन्स तुम्ही कुठे बघितलाय का? कारण ज्या लेवलला मी ड्रॉ केलं त्याच लेवलपासून अप जाणं किंवा त्याच लेवलपासून रिव्हर्सल फॉल दाखवणं ह्या गोष्टी एवढ्या पॉसिबल नाहीत. तुम्ही विचार करा कारण आपण जी प्लॅनिंग करतोय किंवा जे आपण प्रिडिक्शन ड्रॉ करतो त्याच पद्धतीने मार्केट वर्किंग करायला लागले करतही जाईल आणि करत राहील. हे पण तुम्हाला शिकायचं तर आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं. ओके. बँक निफ्टीमध्ये हा जो फॉल झाला तो अनएक्सेप्टेड एक न्यूजमुळे झाला पण परत मार्केट रिकव्हरी होऊ शकतं. परत ह्याला जर ब्रेक केला तर परत तुम्हाला इथं आणि इथे पहिलं टार्गेट देऊ शकतं. हा जो लेवल आहे ह्याला जर ब्रेक केला तरी कुठला होऊ शकतो. दोन्ही पण लेवल आपल्या तयार आहेत. इथं सीएला बसा आणि याच्या खाली पीईला बसा. काय असं दिक्कत नाही. ज्या लेवलचा त्याला फक्त परफेक्टली फॉलो करत राहा. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर निफ्टीमध्ये असे कोण तुम्ही बघितला काय की जिथून डाऊन येईल तिथून डाऊन आलाय, जिथून अप सांगितलंय त्या लेवलपासून अप आलाय, तिथून डाऊन सांगितलं होतं ऑलमोस्ट हे रिटेस्ट केले बघा स्टॉप लॉस न हिट करता तिथून प्रॉपर मार्केटनं आपलं टार्गेट अचीव्ह करून दिलंय. 24,028 पासून 24,894 130 पॉईंटचा डिफरन्स आहे. फक्त आपल्या प्रोडिक्शन त्यांनी कम्प्लीट केलाय. इथंच तुम्हाला सीईचं सांगितलंय ह्याच्या इथून आलं इथून रिव्हर्स केलं परत टच करून इथूनच रिव्हर्स केलं म्हणजे विचार करा ज्या लेवल ड्रॉ करतो त्या कशा वर्किंग करतात आणि कशा लेवलला त्या रिस्पेक्ट देतात. फक्त इथे एक फेल झालं एक फेल मॅटर नाही करत पण कुठं सक्सेस दिसला तुम्ही ते विचार करा कारण असा सक्सेस विषय तुम्हाला सहजी कुठे दिसायला मिळणार नाही. ऑलमोस्ट बघा ह्या लेवल आपण ज्या काढल्या त्यालाच तुम्ही फॉलो करा इथून कॉलला आणि इथून पुटला ज्या आहे ज्या लेवल दिल्या त्याच हिशोबाने तुम्हाला वर्किंग करायचं अदर काहीच नाही. फक्त तुम्हाला एक नवीन नवीन कन्सेप्ट किंवा नवीन नवीन आपल्या सिरीजमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आणि ती सिरीज ऑलमोस्ट आपण कालपासून सुरुवात केली आहे. आज तो एक रिपोस्ट केला आहे तुम्ही नक्की त्याला बघा इंस्टाच्या पेजला टाकलं किंवा युट्यूबला पण थोड्या वेळात येऊन जाईल. त्या तुम्ही नक्की बघा तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय आहे शेअर मार्केट जर तुम्ही नवीन असाल. आणि जर तुमचं फ्रेंड सर्कल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणतं शिकणार असेल तर नक्की त्यांना आपली ती लिंक शेअर करा तो व्हिडिओ शेअर करा. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.